प्राजक्ता तांडेल या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी माझ्यासह सुरुवात करूयात हेडलाईन्सने। उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान सुरू, संध्याकाळी जाहीर होणार निकाल। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत। उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम बजावला मतदानाचा हक्क। इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये काटेकी टक्कर। अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली। अनेक वेळा लोकांना वाटलं की माझी राख होते, पण तेवढ्यात मी भरारी घेतली। राजकीय कारकिर्दीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। सहकाऱ्यांकडूनच देवेंद्र फडणवीसांची राख रांगोळी करण्याचा प्रकार। फिनिक्स संदर्भातील वक्तव्यावरून संजय राऊतांची फडणवीसांवर घणाघाती टीका। दसरा मेळाव्यानंतर शिवसेना उबाठाला मोठा धक्का देणार। 2 आमदार सोडले तर सर्व आमदार आणि नगरसेवक आमच्या संपर्कात, कृपाल तुमाने यांचा खळबळजनक दावा। संजय राऊत हे भाजपपदातील कावळे आहेत, निकालानंतर त्यांना श्राद्धाचा घास मिळेल। अनिल बोंडेंची राऊतांवर खालच्या पातळीवर टीका। ठाकरेंच्या शिवसेनेचं बुधवारी राज्यव्यापी आंदोलन। जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवाजी पार्कात करणार आंदोलन। राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची आज बैठक। तायवाडे आणि परिणय फुकेंसह 25 पदाधिकारी राहणार उपस्थित। अतुल सावेंनी बोलावलेल्या बैठकीत भुजबळ अनुपस्थित राहणार। मुंबईच्या नेव्ही नगरमध्ये अग्निवीरकडून रायफल घेऊन संशयित फरार। नौदल सैनिकाच्या वेशात आला होता संशयित। परिसरात सुरक्षा यंत्रणांकडून सर्च ऑपरेशन। गोकुळची आज होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता। संचालिका शौमिका महाडिकांचा गंभीर प्रश्न उपस्थित करत व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय। डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीवर होणारी कारवाई तुर्तास स्थगित। हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रहिवासी उतरले रस्त्यावर। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरण। आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 6 जणांना अटक। आंदेकरची मुलगी आणि 2 नातू आणि शूटर अमन पठाणला अटक केल्याची माहिती। लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हिरालाल वाडकरांवर अब्रू नुकसानीचा दावा करणार। विसर्जनाबाबत खोटी माहिती पसरवून बदनामी केल्याचा आरोप। सोशल मीडियावरील बंदीचा निर्णय मागे घेतल्यानंतरही नेपाळमध्ये हिंसाचार सुरूच। अजूनही अनेक शहरात जमावाकडून तोडफोड आणि दगडफेक सुरूच। डोंबिवलीतली बातमी आहे। डोंबिवलीमध्ये 65 अनधिकृत इमारतींवर हायकोर्टाच्या आदेशाने कारवाई केली जाणार आहे। 65 अनधिकृत इमारतींपैकी समर्थ कॉम्प्लेक्सवर कल्याण डोंबिवली पालिकेकडून कारवाई केली जाणार आहे। सकाळी 11 वाजता डोंबिवलीतील अहिरे गावात असलेल्या इमारतीवर पोलीस बंदोबस्तात पालिका कारवाई करणार आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समर्थ कॉम्प्लेक्स नावाची 7 मजली इमारत जमीनदोस्त होणार आहे। या 60 कुटुंबांना इमारत रिकामी करण्याकरता पोलिसांसह पालिकेने संयुक्त मोहीम राबवली आहे। कारवाईच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेकरता रामनगर पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे यांच्याशी बोलूया। प्रदीप, काय अधिक माहिती?
आपण जर बघितलं तर सरकारने या इमारतींवर कारवाई करू नका असा तोडगा काढला होता. मात्र काल अचानक समर्थ कॉम्प्लेक्स या बिल्डिंगवर कारवाई करणार अशी एक बातमी पुढे आली आणि एकच गोंधळ माजला. आता समर्थ कृपा बिल्डिंग आहे ही 65 बिल्डिंग अनधिकृत बिल्डिंग प्रकरणातली एक बिल्डिंग असून या बिल्डिंगचे रहिवासी आता रस्त्यावर उतरलेले आहेत. या रहिवाशांसोबत ठाकरे गट सुद्धा हा रस्त्यावर उतरलेले आहे. ज्या रहिवासी महिला या रहिवासी महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी स्वतःसोबत पेट्रोलच्या बाटल्या हातात घेतल्या आहेत. लहान मुलांना बाळांना सोबत ठेवले आहे. जर पालिकेने जर कारवाई केली तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ असा इशारा त्यांनी दिलेला आहे. आपण जर बघितला तर या सर्व जे रहिवासी आहेत या रहिवाशांनी मोठमोठ्या बँकेतून लोन काढून ही घरं घेतलेली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन का कारवाई करत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आमची जी लोन आम्ही दिलेले आहेत लोन फेडत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही जे डॉक्युमेंट आहेत ते पण तपासून घेतले. मात्र या 65 बिल्डिंग मधले जे अधिक दोषी अधिकारी आहेत किंवा जे कोणी दोषी बिल्डर आहेत त्यांच्यावर मात्र कुठेही प्रशासन कारवाई करताना दिसत नाही आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी असं ठाकरे गटाचं मत असून आम्ही कारवाई होऊ देणार नाही असं ठाकरे गटांनी सुद्धा इशारा दिलाय. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नियम पाहिजे, काय काय कागदपत्र पाहिजे, सगळं काही बघून मी हे घर घेतलं आहे. एवढं घेऊन जर हे असं सगळं होत असेल तर माझा 4 वर्षाचा मुलगा आता घाबरतो स्कूलला जायला. कारण की ते येऊन अनाऊन्समेंट करतात, जोरजोरात ओरडतात की आम्ही तोडणार. आता तो मुलगा मला प्रश्न विचारतो मम्मा काय हे सगळं. आता मी काय आन्सर करतो छोट्याशा 4 वर्षाच्या मुलाला. आता हे बाळाला घेऊन मी इथं उभी आहे, नाही सहन होते. आता आपलं नाव? माझं नाव दीपाली मिश्रा. विज्युअल घे. आता आपण वळूया 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनकडे. खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. फडणवीसांनी स्वतःची तुलना फिनिक्स पक्षाप्रमाणे केली. याचा अर्थ त्यांची राखरांगोळी करण्याचा प्रकार झाला, प्रयत्न झाला आणि तो सहकार्यानेच केला असा हल्लाबोल राऊतांनी केलाय. फडणवीसांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात कधीच कुणाची राख होत नाही. कुणीही कुणाबद्दल असे विचार करत नाही की एखादा नेता संपावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. कृपाल तुमाने यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. ठाकरे गटातील 2 आमदार सोडले तर त्यांचे सगळे आमदार आणि माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यानंतर त्यांना आम्ही मोठा धक्का देणार आहोत असा दावा सुद्धा त्यांनी केला. आमदार रोहित पवार यांनी बावनकुळेंवरील केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं सरकारी दस्तावेजातून समोर आलंय. गौण खनिज उत्खनन प्रकरणी 90 कोटींचा दंड हा तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या कार्यकाळातील असल्याचं नमूद करण्यात आलं. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित करत व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोकुळच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ही सभा दुपारी 1 वाजता पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखान्यामध्ये होणार आहे. मराठा आणि ओबीसीच्या उपसमितीची बैठक होणार आहे. ओबीसी उपसमिती स्थापन झाल्यानंतर ओबीसी उपसमितीची ही पहिलीच बैठक होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी ही बैठक होण्याची शक्यता आहे. ठाणे आणि शिवसेना हे समीकरण गेल्या 29 वर्षांपासूनचं घट्ट असं समीकरण आहे. 3 वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतरानंतर शिवसेना 2 गटात विभागली गेली. आता शिंदे सेनेची आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत कसोटी लागणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे बालेकिल्ला ताब्यात ठेवण्याकरता जो उमेदवार 100% निवडून येईल त्यालाच तिकीट दिलं जाईल अशी माहिती शिंदे सेनेतील सूत्रांकडून कळतीये. बीडमध्ये बंजारा समाज एसटीतील आरक्षणासाठी एकवटल्याचं बघायला मिळालं. हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणामध्ये बंजारा समाजाचा समावेश करावा या प्रमुख मागणीकरता 15 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा, अन्यथा रस्ते आम्ही बंद करू असा इशारा बंजारा समाजाकडून देण्यात आला.
दमदार पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. मात्र पाऊस ओसरताच हतनूर धरणातील विसर्ग घटलाय. सध्या धरणाच्या केवळ 4 दरवाजांमधून तापी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळतो. विशेषतः कावनई आणि आसपासच्या गावात बिबट्याचा वावर वाढल्यानं नागरिक भयभीत झालेत. कपिलधारा हे रिसॉर्ट परिसरातील 2 बिबटे मस्ती करतानाचा व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी व्हायरल झालाय. त्यामुळे नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून साथीच्या आजाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. जिल्हा हिवताप विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या 113, चिकुनगुनिया 44 आणि मलेरियाचे 100 रुग्ण आढळून आले आहेत. जळगावच्या अंमळनेरमधील ढेकूबू या तांड्यातील बंजारा समाजाला आजही स्मशानभूमीचा प्रश्न भेडसावतो आहे. ग्रामस्थांवर उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. स्मशानभूमी नसल्यानं पावसाच्या सरींमध्ये ताटपत्री बांधून अंत्यसंस्कार करावे लागले. सोलापूर रेल्वे विभागातून दसरा आणि दिवाळीकरता विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यात लातूर ते हडपसर, मुंबई ते लातूर, दौंड ते कलबुर्गी आणि कलबुर्गी ते हडपसर अशा 4 गाड्यांच्या 230 फेऱ्या होणार आहेत. दसरा आणि दिवाळी काळात सुटी असल्यामुळे रेल्वे गाड्या फुल असणार आहेत. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावातील घसरण काही केल्या थांबत नाहीये. कांद्याचे भाव 1500 वरून 1200 रुपये प्रति क्विंटलवर गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. कणकवली तालुक्यातील असलदे या गावातील गावठणवाडी या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाल्यानं नागरिक भयभीत झालेले आहेत. त्यामुळे वन विभागानं बिबट्याचा तात्काळ जेरबंद करावं अशी मागणी करण्यात आली आहे. पुण्याच्या जुन्नरमधील 5 तरुणांनी एकत्र येत शेतात औषध फवारणी करून देण्याचा व्यवसाय सुरू केलाय. आपली घरची कामं सांभाळून युवक इतर शेतकऱ्यांच्या शेतात जातात आणि औषध फवारणीची कामं करून 15 ते 20 हजार रुपयांची कमाई करतायत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्याही मजूर टंचाईच्या अडचणी दूर झालेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पदव्युत्तर महाविद्यालयांची गेल्या महिन्यामध्ये तपासणी करण्यात आली होती. या तपासणीनुसार 55 पेक्षा अधिक गावांमधील पदव्युत्तर प्रवेश पूर्णपणे स्थगित करण्यात आलेले आहेत. त्याशिवाय काही महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबवले गेलेले आहेत. प्रवेश स्थगित करण्यात आल्यामुळे या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नयेत असं आवाहन विद्यापीठ प्रशासनानं केलं आहे. नांदेडमधून विविध शहरांना सुरळीत सुरू असलेली स्टार एअर कंपनीची विमानसेवा 22 ऑगस्ट रोजी अचानक निलंबित झाली. धावपट्टी अतिशय धोकादायक झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर सगळ्या स्तरातून वाढलेला दबाव लक्षात घेता धावपट्टी नूतनीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होईल, विमानसेवा पूर्ववत होईल असं सांगण्यात आलं. ग्रामविकास आणि पंचायती राज विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत दापोली, मंडणगड आणि खेडमध्ये तालुकास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेमध्ये ग्रामविकास आणि पंचायती राज राज्यमंत्री योगेश कदम यांनी मार्गदर्शन केलं.